कुठं टॉयलेट्स असतात, आधुनिक पद्धतीने काय करता येईल, अजून पर्यावरणपूरक बऱ्याच गोष्टी असतात. एक असा प्रश्न आहे की निवडणुकीच्या अगोदर अनेक प्रशासनानं की अनधिकृत बांधकाम जे आहे ते पाडलेले, पण इलेक्शनच्या नंतर अनेक रेड झोन मध्ये अनधिकृत बांधकाम उभे राहायला लागले, भरपूर प्रमाणामध्ये व्हायला लागले. नागरिकांच्या तक्रारी जास्त प्रमाणात आल्यावर त्यावर आपण उपाययोजना करू. आपण अभिवचन दिलं 500 आपली 500 चौरस मीटरची घर आहे, त्यांना आपण मालमत्ता कर मुक्त करणार अशी गोष्ट. नागरिकांची मानसिकता पाहिजे. जर त्यांना अधिकृत घरे करायची तर त्यांनी रेडी रेकनलच्या 50% जो मागे पण नियम कुठला अधिकृत आर्थिक दुर्बल घटकातील घर आहेत 500 चौरस मीटर, त्या घरांना मालमत्ता कर मुक्त करणार अशी आपली घोषणा होती, अभिवचन पूर्ण राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात सुद्धा घोषणा होती आणि भाजपच्या जाहीरनाम्यात सुद्धा पूर्ण दोन्ही जाहीरनामे आहेत. 4 जानेवारी 2020 पूर्वी 500 स्क्वेअर फीट मुंबईच्या धर्तीवरती आणला होता, त्याची जीबीनी मान्यता दिलेली आहे, तो राज्य सरकारकडे प्रलंबित आहे. 500 स्क्वेअर फूट मुळे बजेटच्या केवळ 10% रक्कम एवढीच तरतूद करावी लागणार आहे. त्या संदर्भामध्ये आपण काही पाठपुरावा करणार आहात का? ठीक आहे, कर अधिकारीना आम्ही बसून त्यामध्ये चर्चा करू सविस्तर. नाही, ऐका ना, काय झालंय, आपण आपल्या पार्टीच्या अजेंड्यावर तो विषय होता, बरोबर आहे. याबाबत आपण कारवाई केली नाही असं अजिबात नाही. आपण प्रस्ताव शासनाकडे पाठवलाय, शासनाकडे ईडीकडे तो प्रलंबित आहे. कुठल्या घरांना करायचा, अधिकृत अनधिकृत, कशी कॅटेगरी ठेवायची याबाबत स्वतः आमदार शंकरशेठ जगताप, महेशदादा आणि अमितजी आणि उमाताई या चौघांनाही हे विषय आहे. अण्णा बनसोडे पण आहेत. यांच्या मार्फत या शहरातील लोकांना जास्तीत जास्त सवलत देण्यासाठी प्रयत्न चालू आहे. तो शासनाकडनं निर्णय आल्यानंतर होईल, आमच्या स्तरावर नाहीये. ऐका साहेब, तुमच्या माहितीसाठी सांगतो, कुठल्याही घरांना मोफत कर देता येत नाही. त्याची ऑर्डर ईडी करतं, महापालिका प्रस्ताव पाठवतो, महापालिकेने प्रस्ताव पाठवलेला आहे ईडी कडून, आणि आम्हा लोकांच्या कन्व्हिन्स नंतर तो चांगला निर्णय जो शहरासाठी आहे तो आम्ही लागू करू. 4 जानेवारी 2020 जीबी मध्ये मंजूर केलं. डेट नाही सांगतो, पाठवलाय ना, ठीक आहे ना. आता एवढं एकदम आतमध्ये खोल नका जाऊ, केलाय, करू. आमदारांनी हिवाळी अधिवेशनामध्ये एक संकलनाच्या घोटाळा प्रकरणी प्रश्न उपस्थित केला होता की मोठा घोटाळा झाला, त्या एजन्सीला 47 कोटी आणि पुन्हा 29 कोटीचं काम दिलंय. असं असताना त्यांनी चुकीची कर लादलाय किंवा मोजणी केली, अशा पद्धतीचा त्यांनी आरोप केला होता आणि त्याची चौकशी लावावी असं निर्देश दिले होते. कर संकलन अधिकाऱ्यांनी सर्व माहिती आम्ही मागवली आहे. चौकशी अहवाल सादर केलेला आहे शासनाकडे. प्रत देतील ना ते तुम्हाला, शासनाला दिलाय, शासनाकडे दिलाय चौकशी अहवाल. निवडणूक झाली, त्या निवडणुकीपर्यंत आरोप पालिका पिकेला या ठिकाणी लागली, कर्जबाजारी झाली. आता पालिकेस अधिक उत्पन्न वाढावं म्हणून त्याचा हा एक भाग आहे. तर अशा आणखी काय काय योजना आपण आणणार आहोत उत्पन्न वाढावं? कारण आता बजेट मांडताना पण बरेच अडचणी ज्या आहेत बजेटच नाही कारण तुमच्या बाजूला 2 नेते आहेत, ह्याच्यात एकीचे आरोप करताना त्यांनी पण बरेच आरोप केलेले आहेत. तर ते उत्पन्न वाढावं यासाठी काय काय करतोय? आता तर अभय योजना लागू केलेली आहे. 1 महिन्यात संपूर्ण कर महानगरपालिकेचा जमा व्हावा आणि महानगरपालिकेला येणाऱ्या पुढच्या वर्षाच्या काळात ज्या ज्या योजना राबवायच्या त्याच्यासाठी कर उपलब्ध व्हावा. आणि एक अनधिकृत बांधकाम धारकांना एक आव्हान करण्यात येईल की जर जो नियम लावला होता मागे 50% रेडी रेकनर भरून जर अधिकृत केलं, सर्व नागरिकांनी त्यास प्रतिसाद दाखवला तर त्याद्वारे पण सुद्धा भरपूर उत्पन्न महानगरपालिकेचं वाढण्यास मदत होईल. तसं आव्हान आम्ही करू. तर एक प्रश्न होता, बऱ्याच दिवसापासून अगदी जुन्या जाणत्या पत्रकारांपासून ते आतापर्यंत आम्ही ऐकत आलेलो आहोत
की पिंपरी चिंचवड शहराला एक पत्रकार भवन असायला पाहिजे होतं, आतापर्यंत झालं नाही. अशी पण ऐकू माहिती आहे की पत्रकार भवनासाठी एसटी महामंडळातील एसटी डेपोची जागा पण होती, की आता एसटी डेपोने घेतली असं ऐकू माहिती आहे. पण शहराला सांस्कृतिक वैभव रामदेव भाऊसाहेबांच्या माध्यमातून किंवा शहराला आता म्हणजे आपण इंडस्ट्रीयल उद्योगनगरी आहे, सगळ्या गोष्टी सगळे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, पण शहराला पत्रकार भवन नाही, हे आतापर्यंतच्या राजकीय अपेक्षा असं म्हणता का? आणि तुमच्या कारकिर्दीत हे होईल का? मी नक्कीच याविषयी संपूर्ण माहिती घेईन. भाऊसाहेब तर कला, सांस्कृतिक, साहित्यिक सर्वच क्षेत्रात नाविन्यपूर्ण कामगिरी करणारे नेते आहेत. त्यांना सोबत घेऊन मी या पत्रकार भवनाच्या विषयावर सविस्तर चर्चा करून त्याच्यातून चांगला मार्ग काढण्याचा प्रयत्न करेन. तुमच्या कारकिर्दीत व्हावं भाऊ, तुमच्या कारकिर्दीत व्हावं असं सगळ्यांची इच्छा आहे. ठीक आहे ना, मी सकारात्मकच आम्ही दोघं मिळून सकारात्मक निर्णय घेऊ. हो सभागृह नेते, आता जी काही सत्ता स्थापन झाली तर या याच्यात राष्ट्रवादीने एक आपल्याला प्रस्ताव दिला होता, काय दोघांनी मिळून आपण सत्ता स्थापन काय नेमकं कुठं प्रस्ताव दिला? आला होता की नाही नाही नाही. असं तुमच्यापर्यंतच थांबला वाटतं. आमच्यावर कसं वाटतं? आमच्यापर्यंत आला नाही. महापौरांचा अर्ज नाही भरला, उपमहापौरपदासाठी भरल्यामुळे नाही 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 अशी कुठली चर्चा नाही. ह्या नुसत्या मोगम चर्चा होत्या. अधिकृत असं पत्र राष्ट्रवादीकडून आज आलेलं नाही. चर्चा तोंडी चर्चा होती. आता तो विषय संपला ना नाजिमभाई. आता सत्ता स्थापन झाली, आता सगळे पदाधिकारी सगळे कन्फर्म झाले, त्यामुळे आता तो विषय संसाराला लागलेला आहे. विश्वजित बारनेंचं नुकतंच लग्न झालं ना, त्यामुळे ते जरा व्यस्त आहेत थोडे. नाही नाही असं काही नाही साहेब, शहराच्या कल्याणासाठी आम्ही सगळे एकत्र आहोत. सगळे उद्या स्थायी समितीला अर्थसंकल्प आयुक्त सादर करणार आहेत. उद्याची अध्यक्ष निवडीची बैठक आहे. अध्यक्ष निवड झाल्यानंतर अर्थसंकल्प सुद्धा त्याच्यानंतर एक 15-20 मिनिटाच्या नवीन एक स्पेशल स्थायी समिती सभा अर्थसंकल्पासाठी आहे. अर्थसंकल्प उद्या दुपारी सादर होईल. साहेब, आपण एकीकडे ही अभय योजना आणतोय, तर आता हे जे या वर्षीचं जे आपलं टोटल प्रॉपर्टी टॅक्स कलेक्शन आतापर्यंतच आहे, मागच्या 2 वर्षाच्या कंपॅरिझन मध्ये थोडंसं कमी असं वाटत नाही. कुठेतरी रिकव्हरी एफर्ट कमी पडत आहे आणि एकीकडे आपण अभय योजना मग आता कर निवडणूक झाली, जे डिफॉल्टर होते, इच्छुक होते, त्यांनी टॅक्स भरला. 1 लाख प्रॉपर्टीज आपल्या सर्व्हिस मधून नवीन ऍड झाल्या. रेड झोन साठी पण आपण स्कीम दिली, तिथून पण अपेक्षा एवढं सगळं करून सुद्धा रिकव्हरी मागच्या 2 वर्षाच्या कंपॅरिझन मध्ये कमी आहे असं वाटतं. हा, मग आता नवीन प्रॉपर्ट्यांची नोंद होईल आणि इथून पुढे कर मागच्या वर्षीपेक्षा 20 कोटी कमी आहे फक्त. तिथं थोडं आता आचारसंहिता 2-3 महिने होती, त्या 2-1 महिने त्यात प्रॉपर्टीज आधीच्या ज्या होत्या सर्व्हे जो केला होता त्याच्यात 1 लाख नवीन प्रॉपर्टी तयार झाली, त्याचा पण टॅक्स. तुमच्या माहितीसाठी 1 लाख नाही, तो आकडा जास्त आहे. त्याची असेसमेंट अजून बाकी आहे. ती असेसमेंट झाल्यानंतर ते उत्पन्नाची वाढ तुम्हाला आज नाही दिसली 31 तारीख, तर पुढच्या वर्षाच्या कालावधीत 27 मध्ये महापौरांना आता आमची चर्चा तीच झाली. मी देखील त्याच पद्धतीची मागणी केली की बरेच व्यावसायिक जागा हे घरगुतीचा वापर दाखवून त्या ठिकाणी व्यवसाय केला जातो, तो कर लपवला जातो. बरेच हॉटेल्समध्ये पार्किंग मध्ये चालू आहे, त्याचं नोंदणी नसते, ते खाली त्यांचं मस्त मॅनेज असतंय खालच्या खाली. हे सगळे प्रकार जो आहे तो आम्ही उघड करणार आहे. महापौरांना तो मान्य आहे, कारण का शेवटी 35 लाख जनता डोळ्यासमोर ठेवून ह्या आपले भौतिक उत्पन्न जर नाही वाढलं तर आपण महानगरपालिका चालणार ते. ते भौतिक उत्पन्न वाढीवर आमचं सर्वांचं एकमत आहे. याच्यामध्ये कुणाचाही जवळचा कुणाचाही लांबचा काही विषय राहणार नाही, एवढं ठामपणे आम्ही भूमिका घेणार आहे. कारण का आमची जी विश्वासार्हता आहे ती 35 लाख लोकांची आहे, 150-200 लोकांसाठी नाही. आणि त्यांनी तुम्हाला चित्र दिसेल. आणि आम्ही पवारांना त्यांना कामाला लावणार म्हणजे त्या पद्धतीने ते निर्देश देतील त्या पद्धतीने ते काम करतील. येस येस. पण या अभय योजनेत ज्यांनी टॅक्स भरला नाही तर काय करणार? त्यांच्यावर कडक कारवाई करावीच लागेल. एवढी आताच भीती दाखवली. पहिले भरवतो त्या एवढी सूट देऊन नाही भरली तर किती वर्ष? महिन्यात भरतील का असं? नाही भरतील ना नाही, भरतात ना. मी केलं जाईल. 4 वर्षांची कारभार झालाय. हो. नाही, तो पण कार्यक्रम व्यवस्थित होईल. पवार साहेब, याच्यामध्ये सामान्य करदाते किती आहेत आणि मोठे किती आहेत, ज्याला आपण बळी देणे म्हणतो? 2,12,440 एवढे बाकीदार आहेत. त्याच्यावर विगतवारी तुम्हाला देतो. त्याच्या तरी अंदाजे वेगवेगळी आहे, म्हणजे रेसिडेन्शियल कमी आहे, रेसिडेन्शियल जास्त आहेत, बाकीचे पण आहेत. काहींचे 10 वेगवेगळ्या टप्प्यावरती आहेत, कुणाचे 2 आता पहिल्या सर्वसाधारण जीबी मध्ये ठीक आहे ना.
पहिल्या सर्वसाधारण जीबीमध्ये सर्व नगर सदस्यांनी तसेच शहरवासियांची अशी अपेक्षा होती की जो वाढीव टॅक्स आहे तो माफ करावा आणि जो मूळ रकमेचा जो कर आहे तो आम्ही वन टाइम भरायला तयार आहोत. त्यांनी मोठा आर्थिक दिलासा सर्व शहरातील नागरिकांना मिळणार आहे. ती अभय योजना राबवण्यासाठी त्या जीबीमध्येच आम्ही आयुक्तांनी सर्वांनी मिळून आयुक्तांना सूचना केल्या होत्या. आयुक्तांनी त्यांनी पॉझिटिव्ह त्याच्यात निर्णय घेतलेला आहे. अभय योजनेचं स्वरूप असं आहे की जवळजवळ 90% वाढीव टॅक्स सर्व नागरिकांना माफी देण्यात येणार आहे त्या टॅक्समध्ये आणि 1 मार्च ते 31 मार्च या कालावधीत बाकीचा मूळ रकमेचा जो टॅक्स आहे तो सर्वांनी वन टाइम भरायचा आहे. तरच ती अभय योजना पूर्णपणे राबवण्यात यश मिळेल. थकबाकीदारासाठी अभय योजना आणलेली आहे. जे रेग्युलर टॅक्स भरतात त्याच्यासाठी काय योजना आणणार आहेत? रेग्युलर टॅक्स भरणाऱ्यांनी पण आता सूट देतो आपण 2% सूट आहे. ऑनलाईनला ऑनलाईन सूट आहे वेगळी. 2% तर नागरिकांच्या आपले अपंग असतील स्वातंत्र्य महिलेचं नाव त्यांना असेल. असेल, विधवा महिला त्यांना आपण वेगवेगळ्या योजना आहेत. ती एक प्रत त्यांना द्या. किती कोटी रुपयांची सूट आहे? जवळ 456 कोटी. 1 मार्च ते 31 मार्च